बघा, राज्याचे उद्योग मंत्री आणि शिंदे शिवसेनेचे नेते उदय सामंत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेलेले आहेत आणि उदय सामंत यांची शिवतीर्थवारी ही पूर्णपणे सदिच्छा आणि राजकीय भेट असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते। या भेटीत मनसेच्या नेत्यांपैकी संदीप देशपांडे, अभिजित पानसे आणि अमेय खोपकर तिथे उपस्थित आहेत आणि सध्या राज ठाकरे आणि उदय सामंत यांच्यात चर्चा सुरू आहे। मनसे आणि शिंदे शिवसेनेत सलोखा राहावा यासाठीचा उदय सामंत यांचा प्रयत्न दिसून येतो आहे। कारण मध्यंतरी राज ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत भूमिका मांडली होती की भाजप मनसेला महायुतीत घेण्यास तयार होती, म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळेस मनसेला महायुतीत भाजप घेण्यास तयार होती, पण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे मनसेचा महायुतीत सहभाग होऊ शकला नव्हता। जे लोकसभेत झालं होतं तेच विधानसभेत झालं असं परखड मत राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते आणि सरकारपुढे व्यक्त केले होते। त्यामुळे साहजिकच मनसे आणि शिंदे शिवसेनेत कटुता निर्माण होण्याची सुरुवात झाली होती आणि या सगळ्या गोष्टीवर पडदा पाडण्यासाठी आणि मनसे आणि शिंदे शिवसेनेत सलोखा राहावा यासाठी उदय सामंत प्रयत्न दिसून येतो आहे। विधानसभा निवडणुकीतलंही राजकीय समीकरण बघितलं तर जवळपास 8 ठिकाणी मनसेच्या उमेदवारांमुळे शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला होता। त्यामुळे आता महापालिका निवडणुका आहेत आणि अशी परिस्थिती महापालिका निवडणुकीमध्ये उद्भवू नये यासाठी शिंदे शिवसेनेनं ही तयारी सुरू केलेली आहे। एका बाजूला भाजप मनसेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करते आहे। शक्यता आहे की मनसे भाजप अशी युती होईल का, कारण अनेकदा भाजपचे नेते शिवतीर्थवर येऊन राज ठाकरे यांना भेटतात, त्यांच्याशी राजकीय चर्चा करतात। त्यामुळे या स्पर्धेत आपण कुठे मागे पडू नये याची खबरदारी शिंदे शिवसेनेकडून घेतली गेल्याचं दिसतं आहे आणि एकनाथ शिंदे यांचे दूत म्हणून उद्योग मंत्री उदय सामंत हे शिवतीर्थवर आले आहेत आणि राज ठाकरे यांच्याशी राजकीय डायलॉग सुरू केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे।